मालक, आज वाट अडवायला कोणी दिसत नाही हो. कदाचित त्यांना विश्वास वाटला असेल का घाबरून तू आज घराबाहेर पाऊलच टाकणार नाहीस. चल. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. शाबास. सगळ्यांनी आपल्या पाटीवर अंक लिहिले का? हो, मी लिहिले बघा. शाबास. पंतजीबाई, मला हा 8 ना आमच्या जोंधळ्यांच्या ताटांसारखा दिसतोय. अगदी बरोबर. जोंधळ्याचं ताट म्हणजे अंक 8. मला हा 7 आहे ना गुरांच्या शिंगासारखा वाटतोय. असं गुरांच्या शिंगासारखा दिसणारा अंक 7. आता हे सगळं असंच लक्षात ठेवायचं. बरं मुलींनो, आता मला सांगा, तुम्ही सगळ्या जणी शाळेत का येता? शिकायला. जना, तू सांग बघू, तू का बरं येते शाळेत? अगं, लाजतेस काय? सांग की. ज्योतिराव, मुलींना शाळेची आणि शिक्षणाची गोडी छान लागलेली दिसते. वहिनी मोठ्या तन्मयतेने शिकवतायत. आता चिंता आहे ती निधीची. तो कमी पडू नये. मी तुला मदत करत जाईन. शिवाय देणगीदार आपल्या पाठीशी उभे राहतील. एकदा गोपाळ हरींकडे शब्द टाकू. उत्तम. कारण शाळा ही सर्वांची. परंतु शाळेची इमारत माझी आहे हे लक्षात असू दे. समजले काय?